नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय गणित यामधील एक्झरसाइज 29.3 मधील क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. अ शॉपकीपर गिव्स 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ कॅमेरा. इफ ही सोल्ड द कॅमेरा फॉर ₹4600, देन व्हॉट इज द प्रिंटेड प्राइस ऑफ द कॅमेरा. आता याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट 8% डिस्काउंट. 8% डिस्काउंट याचा अर्थ काय होतो की जर समजा प्रिंटेड प्राइस ₹100 असेल तर त्याच्यावर ₹8 हा डिस्काउंट असतो. आणि ₹8 डिस्काउंट म्हणजेच काय, मग त्याची सेलिंग प्राइस किती येईल? 100 - 8 ते 92. बघा, डिस्काउंट इक्वल्स टू 8%. डिस्काउंट इक्वल्स टू 8% म्हणजे इफ प्रिंटेड प्राइस इज ₹100, देन डिस्काउंट इज ₹8. प्रिंटेड प्राइस जर 100 असेल तर डिस्काउंट असेल ₹8. म्हणजेच मग काय येईल बघा, इथं प्रिंटेड प्राइस आणि इथं मग त्याची सेलिंग प्राइस. डिस्काउंट पर्सेंट 100, डिस्काउंट पर्सेंट 8, म्हणजेच इफ प्रिंटेड प्राइस इज 100, देन सेलिंग प्राइस 100 - 8 92. आणि इथे काय दिलंय, इथं सेलिंग प्राइस दिली आणि आपल्याला प्रिंटेड प्राइस करायची आहे. सपोज प्रिंटेड प्राइस इज X आणि सेलिंग प्राइस किती दिली ती 4600. आता जसं आपण पाठीमागच्या एक्सरसाइज मध्ये बघितलं होतं की रेशो ऑफ कॉस्ट प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस, तोच नियम इथे लागतो की रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. म्हणजेच 100/X इज इक्वल्स टू 92/4600. ठीक आहे, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात. X into 92 equals to 100 into 4600. डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ इनइक्वालिटी. हे 92 कडे नंतर डिवाइड होतात. 100 into 4600 अपॉन हे 92. आता या ठिकाणी परत कॅन्सलेशन आलं. हे 23 ने डिव्हिजिबल आहे. 23 1 जा 23, 23 2 जा 46, इथं आलं 200 अँड 23 4 जा 92. नंतर हे 4 ने 200 ला इथं आपण कॅन्सल केलं. ते 4 1 जा 4, सॉरी 4 5 जा 20 आणि 0, इथं आलं 50. म्हणजेच 100 into 50 आणि हे 1 2 3 0 आणि 5 into 5. म्हणजेच त्याची प्रिंटेड प्राइस किती असणार आहे? ₹5000. प्रिंटेड प्राइस ₹5000. क्वेश्चन नंबर 2. A shopkeeper marks his good 40% above the cost price, but allows 40% discount for cash. What percent profit or loss does he really make? म्हणजे त्याने काय केलं, जी मार्क प्राइस असेल, प्रिंटेड प्राइस किंवा त्याला मार्क प्राइस, इफ शॉपकीपर मार्क्स हिज गुड्स 40% अबव द कॉस्ट प्राइस, म्हणजे त्याची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा 40% त्याची किंमत जास्त प्रिंट केली, दाखवली, आणि मग त्याच्यावर त्यांनी 40% डिस्काउंट दिला. तर ह्या पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये व्हॉट पर्सेंट प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस किती झाला, असा प्रश्न आहे. आता समजा त्याची जी कॉस्ट प्राइस असेल सुरुवातीची, त्याची आहे कॉस्ट प्राइस सपोज 100 असेल. कॉस्ट प्राइस 100 असेल, मग त्याने प्रिंट किती केलं त्याच्यावर? 40% अबोव, 40% जास्त. म्हणजे आता या ठिकाणी काय येईल? प्रिंटेड प्राइस 40% म्हणजे किती? 100 वर 40, म्हणजे ते किती असेल मग? ₹140. किती येईल ती? ₹100. ₹40 येईल प्रिंटेड प्राइस. आणि मग काय केलंय? बट अलाउज 40% डिस्काउंट फॉर कॅश. मग ह्या प्रिंटेड प्राइसवर 40% डिस्काउंट दिला. या प्रिंटेड प्राइसवर 40% डिस्काउंट दिला, तर मग ते कितीला सेल झालं आणि नंतर प्रॉफिट झालं का लॉस झाला? आता इथे परत बघा, जसं आता इथं वरचा भाग जो आहे, वरच्या एक्झाम्पल प्रमाणे पुढचा भाग जो आहे तो, आता डिस्काउंट 40%. डिस्काउंट 40% म्हणजे काय? जर प्रिंटेड प्राइस ₹100 असेल तर त्याच्यावर डिस्काउंट आहे 40. डिस्काउंट 40 म्हणजे काय येईल? तो सेलिंग प्राइस 100 - 40 दॅट इज 60. म्हणजेच काय येईल या ठिकाणी? इथं प्रिंटेड प्राइस आणि इथं सेलिंग प्राइस. ठीक आहे. जर समजा डिस्काउंट 40 म्हणजेच काय? इफ प्रिंटेड प्राइस इज 100, देन सेलिंग प्राइस 100 - 40 दॅट इज 60. ठीक आहे. आणि आता आपली अगोदर प्राइस किती होती या ठिकाणी? त्या वस्तूची प्राइस किती होती? इथे 140.
प्रिंटेड प्राइस किती आहे या ठिकाणी 140. मग 140ची वस्तू कितीला सेल केली, ती एक्सला केली. आपण असं इथे गृहीत धरूयात. परत बघा एकदा की इथं कॉस्ट प्राइस सुरुवातीला 100 होती, त्याच्यावर त्यांनी मार्क प्राइस 40% वाढवली, म्हणजे 140 झाली. ही झाली प्रिंटेड प्राइस झाली त्याची. त्याच्यावर डिस्काउंट 40% दिला. डिस्काउंट 40% म्हणजे काय, प्रिंटेड प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस 60 असेल. आणि आता आपली प्रिंटेड प्राइस किती आहे त्याच्यावरची 140 आणि त्याच्यावर सेलिंग प्राइस काय असते एक्स. आता रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. मग काय येईल ते 100/140 इक्वल्स टू 60/x. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा आपण डायरेक्ट एक्स इथं लिहूयात. आता हे अशी उदाहरणं भरपूर सोडून झालेली आहे तुमची. 140 × 60/100. हे 0 कॅन्सल, हे 0 आणि हे 0 कॅन्सल. म्हणजेच काय येईल आता हिची सेलिंग प्राइस, इथं वाटतं सेलिंग प्राइस असं लिहूयात म्हणजे आणखी सोपं जाईल. सेलिंग प्राइस 14 × 6. 14 × 6 हे किती येतं 84. किती आलं हे 84. म्हणजे ते कितीला विकली त्याने 84ला विकली. आता मग या ठिकाणी ओरिजिनल प्राइस होती 100 कॉस्ट प्राइस आणि ती कितीला विकली गेली 84ला विकली गेली. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय झाला, लॉस झाला. या ट्रान्झॅक्शनमध्ये झाला लॉस. आणि हा लॉस किती झाला, 100 वर 84ला गेली म्हणजे 100 - 84 म्हणजे इथं आलं 61. म्हणजे किती झाले ते 16%. किती लॉस झाला तो 16%. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3. A shopkeeper gives 8% discount on printed price of a mobile. If he sells a mobile for ₹18,400, find this printed price. सेम क्वेश्चन 1 नंबरचं जसं होतं सेम तसंच आहे, काहीच फरक नाही, फक्त संख्या आणि उदाहरण वेगळं दिलंय. आता डिस्काउंट इक्वल्स टू 8%. डिस्काउंट 8% म्हणजे काय, जे प्रिंटेड प्राइस 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस काय येईल 100 - 8. म्हणजेच प्रिंटेड प्राइस आणि सेलिंग प्राइस. प्रिंटेड प्राइस 100, 8% डिस्काउंटचा अर्थ, तर सेलिंग प्राइस 100 - 8 92. आणि या ठिकाणी काय दिली, ही सेलिंग प्राइस दिली. इथं मग प्रिंटेड प्राइस, इथं पीपी असंच घेऊयात, आपल्याला समजायला पुढे सोपं जाईल. प्रिंटेड प्राइस माहीत नाही आणि सेलिंग प्राइस किती आहे 18,400. परत या ठिकाणी रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस, म्हणजे 100 प्रिंटेड प्राइस इज इक्वल्स टू 92/18400. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचा आणि मल्टिप्लिकेशन याचा, मग प्रिंटेड प्राइस इज इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन 100 × 18400 आणि हे डिवायडेड बाय 92. आता इथे हे डायरेक्ट आपण इथं 23 डिवाइड करा अगोदर किंवा 92 ने डायरेक्ट येते. 92 1 जा 92 आणि 92 2 जा 184 आणि 2 0 इथे दिले. मग प्रिंटेड प्राइस इज इक्वल्स टू हे 1 2 3 4 4 0 1 2 3 4 आणि 2 × 2 2 × 1 2 × 1 2 म्हणजे किती आली ती प्रिंटेड प्राइस 20,000 रुपीज. 20,000. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 4. The printed price of ready-made dress is ₹700. प्रिंटेड प्राइस किती आहे 700. द शॉपकीपर यूज 10% डिस्काउंट ऑन इट. त्याच्यावर किती डिस्काउंट दिला 10% दिला. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. टू क्लिअर द ड्रेसेस ही फर्दर यूज अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन द रेड्युस्ड प्राइस. आणि परत आणखीन काय केलंय, जी रेड्युस्ड प्राइस होती त्याच्यावर आणखीन 10% डिस्काउंट दिला. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ द ड्रेसेस अँड द डिस्काउंट गिव्हन ऑन इट. म्हणजे आता इथं 2 वेळेस डिस्काउंट आलेला आहे. किती वेळेस आला या ठिकाणी डिस्काउंट, हा 2 वेळा आला. आता पहिल्यांदा जेव्हा 10% डिस्काउंट दिला त्यावेळेस सेलिंग प्राइस किती येते आणि नंतरची जी सेलिंग प्राइस येईल त्याच्यावर परत आणखी 10% डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस किती येते, अशा प्रकारे आपल्याला करावं लागेल. आता पहिलं इथं डिस्काउंट आहे 10%. डिस्काउंट 10% याचा अर्थ काय होतो की ज्याची प्रिंटेड प्राइस 100 असेल तर ते सेलिंग प्राइस काय येईल 100 - 10 म्हणजे 90 रुपीज. काय येईल ती 19 रुपीज. म्हणजे प्रिंटेड प्राइस 100
देन सेलिंग प्राइस 100 मायनस 10 90. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय इथं ती 700 ही कोणती प्राइस आहे ही प्रिंटेड प्राइस आहे. इथं 700 प्रिंटेड प्राइस आहे आणि त्याची सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. तिथं आपण सेलिंग प्राइस असंच लिहूयात. आता या ठिकाणी रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. हे प्रत्येक उदाहरणामध्ये असंच तुम्हाला रेशो येणार आहे. आता इथं मी ते रेशो लिहित नाही, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे सेलिंग प्राइस. पहिल्यांदा जेव्हा डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस किती असेल तर याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 700 इंटू 90 अपॉन 100. हे 0 कॅन्सल झालं, हे 0 कॅन्सल झालं, म्हणजे हे 0 ते घेऊयात आणि हे 63. म्हणजे सेलिंग प्राइस किती आली आता 63. सेलिंग प्राइस किती आली 630. आणि काय सांगितलंय की टू क्लिअर द ड्रेसेस ही फर्दर यूज अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन द रेड्यूस प्राइस. ह्यात हे कमी केलेली प्राइस आहे, ही सेलिंग प्राइस जी आहे ही रेड्यूस प्राइस आहे आणि याच्यावर परत आणखी काय केलं 10% डिस्काउंट दिलाय. याच्यावर पण आणखी 10% डिस्काउंट दिला आणि मग तेव्हा सेलिंग प्राइस किती आली. आता बघा डिस्काउंट 10% म्हणजे 100 रुपीज प्रिंटेड प्राइस असेल तर सेलिंग प्राइस असेल 90. आता आपली प्रिंटेड प्राइस आहे 630 जी रेड्यूस प्राइस आहे आणि मग त्याची सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. परत या ठिकाणी तोच रूल रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. सेलिंग प्राइस इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन 630 इंटू 90 अपॉन 100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, म्हणजेच ती सेलिंग प्राइस काय आली तर नवीन रेड्यूस केल्यानंतर त्याच्यावर डिस्काउंट दिल्यानंतर हे 9 3 27 आणि 54 आणि 57 किती येईल ती 27 2 आले 56 567 किती येईल ती 567 ही आली नवीन सेलिंग प्राइस. म्हणजे 2 वेळेस डिस्काउंट दिला. ओरिजिनल प्राइस जर 10% डिस्काउंट दिलं तेव्हा सेलिंग प्राइस झाली 630. या 630 वर परत आणखी 10% दिलं ते झालं मग 567. मग फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ ड्रेस अँड द डिस्काउंट. मग टोटल ट्रान्झॅक्शन मध्ये अगोदर होते सेलिंग प्राइस 700. आता इथं सेलिंग प्राइस झाली 567. म्हणजे इथं किती डिस्काउंट दिला तरी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. येईल 3, इथं झाले 7 10 मायनस 7 3 इथे 1 133 हा डिस्काउंट. इथं काय विचारलंय फाइंड द सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती 567 आणि डिस्काउंट आहे 133. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 5. Even after allowing 12% discount on the printed price of an article, the shopkeeper earned 10% profit. If the same article is sold at the printed price, what would be the profit percent to the shopkeeper? आता समजा सुरुवातीला प्रिंटेड प्राइस किती होती लेट प्रिंटेड प्राइस किंवा त्याची सुरुवातीची कॉस्ट प्राइस त्याला असं आपण म्हणू. प्रिंटेड प्राइस असेल सपोज 100 आणि ह्या प्रिंटेड प्राइसवर किती डिस्काउंट दिलेला आहे 12% डिस्काउंट. आता इथं आपण थोडं शॉर्टमध्ये घेऊयात. जर प्रिंटेड प्राइसवर 12% डिस्काउंट असेल तर मग त्याची सेलिंग प्राइस किती असेल 100 मायनस 12 88 रुपीज. किती असेल सेलिंग प्राइस 88 रुपीज. आता पुढे ह्या 88 रुपीजवर जेव्हा यांनी 88 रुपीजला विकलं बघा इवन आफ्टर अलाउिंग 12% डिस्काउंट ऑन द प्रिंटेड प्राइस. ह्या प्रिंटेड प्राइसवर 12% डिस्काउंट दिलं सेलिंग आलं 88ला. द शॉपकीपर अर्न 10% प्रॉफिट. याच्यावर काय केलं 10% प्रॉफिट मिळाला. मग म्हणजेच आपल्याला याची कॉस्ट प्राइस काढावं लागेल. ठीक आहे. आता 10% प्रॉफिट हा भाग बघा 10% प्रॉफिट. या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो की इफ कॉस्ट प्राइस इज 100 कॉस्ट प्राइस 100 असेल तर 10% प्रॉफिट घ्यायचा म्हणजे त्याचा कितीने सेल करावं लागेल ते 110 सेल करावं लागेल. आता आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे आणि तो आपण कितीने सेल केलाय 88 ने सेल केलाय. 88 न सेल केल्यानंतर आपल्याला 10% प्रॉफिट मिळालेला आहे. मग ती कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे. रेशो ऑफ कॉस्ट प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. आता डायरेक्ट घेऊया तिथे x इक्वल्स टू
क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 into 88 अपॉन 110 हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. 11 8 जा म्हणजे x इक्वल्स टू 80. म्हणजे सुरुवातीची ओझीची प्राइस काय होती 80 रुपीज होती आणि ह्या 80 रुपीजवर प्रिंटेड प्राइस किती केली 100 केली. आणि इथे काय विचारलाय प्रश्न, इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ॲट द प्रिंटेड प्राइस, म्हणजे ही वस्तू जर ह्या प्रिंटेड प्राइसला जर सेल केली असती तर किती प्रॉफिट झाला असता. आता प्रिंटेड प्राइस किती होती 100 आणि ती कितीला सेल झाली असती मग ओरिजिनल इथे 80 ला, म्हणजे प्रिंटेड प्राइस 100 इथं त्याची कॉस्ट प्राइस होती 80, म्हणजे इथं किती प्रॉफिट झाला असता 20. म्हणजे 100 वर किती प्रॉफिट झाला 20, इथं 80 वर झाला हा 20. बघा परत एकदा 80 कॉस्ट प्राइस झालं प्रिंटेड प्राइसलाच विकलं. 80 कॉस्ट प्राइस होती ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे विकलं किती प्रिंटेड प्राइसला. प्रॉफिट किती झाला 20 रुपीज. आणि मग पर्सेंट प्रॉफिट विचारला, काय विचारला पर्सेंट प्रॉफिट. पर्सेंट प्रॉफिटचा फॉर्म्युला काय प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. अशी उदाहरण आपण पाठीमागे बरेच सोडवलेले आहेत. आता प्रॉफिट किती आला या ठिकाणी 20, कॉस्ट प्राइस किती होती 80 इंटू 100. हे 0 कॅन्सल झालं. नंतर 4 ने इथं 4 1 जा 4 4 2 जा 8 4 5 जा 2 1 जा 2 2 5 जा इंटू 5 इंटू 5 किती आलं मग ते 25%. म्हणजे प्रॉफिट किती आला या ठिकाणी 25%. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6. The printed price of table is rupees 5,500. The shopkeeper used 10% discount on the printed price and yet he gets 10% profit. What is the cost price of the table? सेम वर्षाचे उदाहरण आहे, सेम त्याच प्रकारचं उदाहरण आहे. वर्ष आणि हे उदाहरण सारखंच आहे, फक्त इथं नंबर्स आणि ते वस्तूचे आर्टिकल्स जे आहेत वस्तूचं नाव तिथे बदललेलं आहे. आता पहिल्यांदा डिस्काउंट 10%. डिस्काउंट इक्वल्स टू 10%. म्हणजेच कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, असे भरपूर उदाहरणं झाली. डिस्काउंट 10% म्हणजे काय 100 रुपीज जर असेल त्याची प्राइस तर ते दिलं 90 रुपीजला. ठीक आहे. आणि इथं किती म्हणजे प्रिंटेड प्राइस किती इथं 5,500. मग त्याची सेलिंग प्राइस किती असेल, त्याची सेलिंग प्राइस किती असेल, तो कितीला सेल केला जाईल ही प्रिंटेड प्राइस इथं घेऊयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. त्याची सेलिंग प्राइस असेल ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 100 इंटू 9 सेलिंग प्राइस हा मल्टिप्लिकेशन 5500 इंटू 90 आणि हे 100 डिनॉमिनेटरला येतील अपॉन 100. इथं कॅन्सल करूयात. हे 0 कॅन्सल, हे 0 आणि हे 0 कॅन्सल. इथं आलं मग 5 इंटू 90 सेलिंग प्राइस. 5 इंटू 90 सेलिंग प्राइस इक्वल्स टू हे 0 आणि हे 9 5 जा 45 कॅरी 4 45 प्लस 4 49. म्हणजे सेलिंग प्राइस किती आली 4950. आता काय दिलं इथे ह्या सेलिंग प्राइसवर सुद्धा किती मिळालेलं आहे 10% प्रॉफिट मिळालेला आहे. बघा द शॉपकीपर गिव्स 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस अँड एट ही गेट्स 10% प्रॉफिट. तरी सुद्धा त्याला 10% प्रॉफिट मिळाला. त्याची कॉस्ट प्राइस काय असेल. आता 10% प्रॉफिट याचा अर्थ काय होतो की कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस हे नेहमी लक्षात ठेवा. 10% प्रॉफिट म्हणजे 100 कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर सेलिंग प्राइस काय येईल 110. आता इथं कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आणि सेलिंग प्राइस किती आलेली होती 4950. रेशो ऑफ सेलिंग कॉस्ट प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस. मग कॉस्ट प्राइस इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन होईल 100 इंटू 4950 डिवायडेड बाय 110. इथं कॅन्सलेशन करूयात. हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. हे 11 1 जा 11 11 4 जा 40 11 4 जा 44. इथं 5 रिमाइंडर उरतात. 11 5 जा 55. म्हणजे आलं ते 100 इंटू 45 दॅट इज 4500 किंवा 4500 त्याची काय असेल कॉस्ट प्राइस असेल.
ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. Question number 7. The printed price of an electrical appliances is rupees 5,000. 10% discount is given on it. So 10% discount दिला. If the cost price of the appliances is 4,250, what is the profit? साधं साधं सिंपल आहे की एक कॉस्ट प्राइस एका इलेक्ट्रिकल अप्लायन्सची आहे 4,250 आणि त्याच्यावर काय केलं, प्रिंट केलं 5,000, त्याच्यावर 10% डिस्काउंट दिला, तर त्याला किती प्रॉफिट झाला. आता हे आपण डायरेक्ट ओव्हरऑली पण सोडू शकतो. आता 5,000 वर 10% डिस्काउंट, 5,000 वर 10% डिस्काउंट म्हणजेच किती येईल तो 500. बघा इथे, मग इथं डिस्काउंट अमाऊंट जर घ्यायची असेल किंवा ते नेहमीप्रमाणे पण आपल्याला करता येईल, किती येईल ते 5,000 इंटू 10%. 10% म्हणजेच काय, 10/100. हे 0, हे 0, हे 0, 0. डिस्काउंट झाला 500 रुपीज. मग डिस्काउंट 500 रुपीज झाला तर 5,000 ची वस्तू कितीला दिली जाईल, 0054, 4,500 ला. आणि तिची किंमत किती होती, कॉस्ट प्राइस 42, म्हणजे याच्यात प्रॉफिट किती आला, हा 4250 इथून मायनस केला, कारण ही ह्या प्राइसला आपण सेल केली, ही त्याची ओरिजिनल किंमत होती. 05 तर 20, म्हणजे 250 रुपीज प्रॉफिट आला, 250 प्रॉफिट आला. ऑप्शन नंबर 2. किंवा नेहमीप्रमाणे सुद्धा डिस्काउंट सेलिंग प्राइस हे केलं तरी चालतं, पण त्याच्यामध्ये आणखी ते जास्त वेळ घेईल. क्वेश्चन नंबर 2. By allowing 20% discount on the printed price or 20% discount, a shopkeeper earned 20%. A shopkeeper earned 20% on a certain article. If the cost price of the article is 1,500, what is the printed price? आता हे सुद्धा अशा प्रकारचे उदाहरण आपण पाठीमागे आणखी घेतलेली आहे. तर आता 20% प्रॉफिट इक्वल्स टू 20%. प्रॉफिट 20% याचा अर्थ काय होतो की जर सेलिंग प्राइस 100 असेल, कॉस्ट प्राइस 100 असेल, तर सेलिंग प्राइस काय येईल 120. आता आपली कॉस्ट प्राइस किती या ठिकाणी 1,500, मग त्याची सेलिंग प्राइस किती असेल. ठीक आहे, हे पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूयात. मग सेलिंग प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ कॉस्ट प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1500 इंटू 120 आणि हे 100 डिनॉमिनेटरला येईल. हे 0, हे 0 कॅन्सल, हे 0, हे 0 कॅन्सल. सेलिंग प्राइस इक्वल्स टू 150 इंटू 12 इक्वल्स टू 1800. ही झाली सेलिंग प्राइस, ही झाली सेलिंग प्राइस. आता ह्या सेलिंग प्राइसवर काय केलंय, डिस्काउंट दिलंय. किती डिस्काउंट दिलंय बघा, ह्या सेलिंग प्राइसवर 20% डिस्काउंट दिलंय, म्हणजे ही जी प्राइस आहे त्याच्यावर 20% डिस्काउंट इक्वल्स टू 20%. डिस्काउंट 20% म्हणजे काय, जर समजा प्रिंटेड प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस असेल 80. सेलिंग प्राइस 80. आता इथे आपले प्रिंटेड प्राइस किती आहे, इथे प्रिंटेड प्राइस माहित नाही आणि ती कितीला सेल केली आहे 1800 ला, 1800. मग इथं परत रेशो ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ सेलिंग प्राइस, पी इक्वल्स टू प्रिंटेड प्राइस इज इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन 1800 इंटू 100 अपॉन 80. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. पी इक्वल्स टू हे इथं डिव्हिजिबल आहे बघा, 2 1 जा 2 5 जा 10, 2 4 जा 1800 इंटू 5 अपॉन 4 आणि इथं 4 ने कॅन्सलेशन केलं. 4 1 जा 4, 4 4 जा 16 आणि 17 80 इथं 2 आलं, 4 5 जा आणि हे इथे 0. इज इक्वल्स टू 450 इंटू 5, 450 इंटू 5 इक्वल्स टू हे 0, 5 5 जा 25 कॅरी 2, 5 4 जा 20 प्लस 2 22. म्हणजेच त्याची प्राइस काय असेल, प्रिंटेड प्राइस 2250. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 9. Lakshmanrao purchased share worth rupees 10,500, paid 0.5% brokerage
फाइंड द अमाऊंट स्पेंड टू परचेस दिस शेअर इन्क्लुडिंग ब्रोकरेज. आता इथं ब्रोकरेज हा एक नवीन शब्द आलेला आहे जो शेअर मार्केटशी रिलेटेड असतो. आता एखादं शेअर घेतले त्याने 10,500चे आणि त्याच्यावर किती ब्रोकरेज केला 0.5% त्याच्या टोटल व्हॅल्यूच्या. मग या ठिकाणी आपल्याला ते जे शेअर्स केवढ्याला पडतात तर त्याची ओरिजिनल प्राइस प्लस दिलं जाणारं ब्रोकरेज. ओरिजिनल प्राइस जी असेल ती त्याच्यावर दिलं जाणारं ब्रोकरेज. आणि ब्रोकरेज वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं ब्रोकरेज असतं. तर आपल्याला पहिल्यांदा त्याचा टोटल ब्रोकरेज आपण किती येतं ते बघूयात. टोटल ब्रोकरेज किती येते 0.5% ऑफ 10,500. म्हणजे तुमचे जे शेअर्स आहे त्याच्यावर 0.5% इक्वल्स टू 0.5% म्हणजे 0.5 अपॉन 100 इंटू 10,500. हे 0 कॅन्सल 2 हे 0 इथे आलं 0.5 इंटू 105 इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन करूयात. 5 5 जा 25 कॅरी 2 5 0 0 आणि हे 2 आणि 5 1 जा 5 आणि इथं डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट म्हणजे इथं आलं डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट म्हणजे टोटल ब्रोकरेज किती आलं 52.5 रुपीज. म्हणजेच ते शेअर्स कितीला पडतील ही ओरिजिनल किंमत शेअरची 10,500 प्लस त्यात ब्रोकरेज इथं डेसिमल पॉईंटमध्ये आहे म्हणून आपण पुढे डेसिमल पॉईंट घेऊयात. हे डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट हे त्याचं ब्रोकरेज त्याच्यामध्ये ऍड केलं. 0 इथं गरज नाही याची. हे 5 पॉईंट हे 2 हे 5 हे 5 0 1 म्हणजे 10,552 रुपीज 50 पैसे. म्हणजे किती येईल ते 10,552 रुपीज 50 पैसे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. Question number 10. Bhujang Rao sold 15 quintal rice at rate 5,200 per quintal through an agent. He had paid 2% commission to the agent. What amount did Bhujang Rao get for selling rice? आता या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्याला कमिशन देतो तर जे टोटल व्हॅल्यू असेल तुमची त्या टोटल व्हॅल्यूमधून ते कमिशन काय केलं जातं मायनस केलं जातं सबट्रॅक्ट केलं जातं. मग आता याची टोटल जी प्राइस आहे राईसची ती किती येते बघा 15 क्विंटल ऑफ राईस ऍट द रेट ऑफ 5,200 पर क्विंटल म्हणजे एका क्विंटलची किंमत किती इतकी आहे. मग 15 क्विंटलची काय येईल टोटल प्राइस 15 इंटू 5,200 तितकं रेट आहे. हे 2 0 0 आणि हे 0 5 15 टू 30 कॅरी 3 15 5 75 प्लस 3 78 म्हणजे तो जो राईस झाला त्याची प्राइस आली 78,000 आणि ह्या 78,000 वर 2% कमिशन दिलं. म्हणजे कमिशन काय देईल मग कमिशन इक्वल्स टू 78,000 वर 2% म्हणजे 2/100 ते टोटल कमिशन रुपीज मध्ये हे 0 हे 0 हे 0 हे 0 इक्वल्स टू रुपीज हे 0 इथे लिहिलं 2 8 जा 16 2 7 जा 14 प्लस 1 15 म्हणजे हे आलं कमिशन. म्हणजे एकूण जी सेल झालं ते झालं 78,000 ला आणि त्याच्यानंतर त्याला कमिशन द्यावं लागलं. नंतर कमिशन काय करावं लागलं याच्यामधून मायनस करावं लागेल कारण त्याला जी मिळणारी रक्कम असेल त्याच्यामधून ते कमिशन मायनस होईल. म्हणजे 0 4 इथे 4 इथे 6 and 7 76,440 76,440 रुपीज त्याला टोटल मिळतील या व्यवहारामधून. क्वेश्चन 11 खादी ग्रामोद्योग डिक्लेअर 12 इंटिजर 1/2% रिबेट डिक्लेअर केलंय. इफ द अमाऊंट ऑफ रिबेट इज रुपीज 28,760 व्हॉट अमाऊंट ऑफ गुड्स वेअर सोल्ड. इतका डिक्लेअर केलं आणि त्याला मिळाले इतके पैसे तर मग एकूण जो माल होता तो किती रुपये किमतीचा विकला असा त्याचा अर्थ आहे. एकूण किती रुपये किमतीचा होता. आता बघूयात रिबेट 2-3 प्रकारे हे सोडवता येतं. काय येईल ते 12 इंटिजर 1/2 म्हणजेच काय 12.5%. आता या ठिकाणी टोटल रिबेट
आता समजा त्याची अमाऊंट असं घेऊयात की ती टोटल अमाऊंट जी असेल सेलिंग प्राइस, लेट टोटल अमाऊंट एक्स घेतली, टोटल अमाऊंट एक्स घेतली. मग आता टोटल रिबेट इक्वल्स टू टोटल रिबेट म्हणजे एकूण किती रिबेट दिला इज इक्वल्स टू काय येईल 12.5% ऑफ सेलिंग प्राइस, 12.5% ऑफ अमाऊंट, ती जी अमाऊंट असेल त्याचा 12.5% असेल. मग आता या ठिकाणी टोटल रिबेट किती आला, हा 28,760. 12.5% म्हणजे काय 12.5 अपॉन 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि एक्स म्हणजे ती त्याची कॉस्ट प्राइस. आता या ठिकाणी इक्वेशन फॉर्म झालं. आता हे इकडे ट्रान्सफर करूयात, एक्स इक्वल्स टू हे 28,760. आता हे इकडे करताना काय येईल त्याचं रेसिप्रोकल जाईल. काय जाईल रेसिप्रोकल म्हणजे हा जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटर जाईल आणि डिनॉमिनेटरला असेल तो न्यूमरेटरला येईल. म्हणजे इथं किती येईल आता इंटू 100 अपॉन 12.5 इक्वल्स टू, आता असे कॅन्सलेशन आपण केलेले आहेत 28,760 इंटू, आता इथं डेसिमल पॉईंट असेल तर आपण ते कॅन्सल करत नाही म्हणून याला आता पूर्णांकात घ्यायचं. तर इथं 10 ने मल्टिप्लाय करायचं, इथं 10 ने मल्टिप्लाय करायचं, इथं 10 ने मल्टिप्लाय केलं आणि इथं 10 ने मल्टिप्लाय केलं आणि याचं तुम्ही शेवटी कॅन्सलेशन केलं, त्याचं उत्तर येतं 230,080. ठीक आहे, हे तुम्ही सोडवा. हे सोडव, इथं जर कॅन्सलेशन केलं परत आणखी त्याच्यामध्ये वेळ जाईल तरी डायरेक्ट मी उत्तर येतं लिहून देतो. म्हणजेच तो एकूण माल किती रुपयाचा असेल 2,30,080. 2,30,080. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 12. आता हे थोडंसं समजून घ्या. गोपीचंद गिव्स 40% डिस्काउंट ऑन द परचेस ऑफ 50,000. हिरालाल गिव्स first 25% discount on the purchase of 50,000 and then again gives 15% discount to the customer. How much more or less amount will हिरालाल रिसीव दॅन गोपीचंद. आता आणखीन एक शाब्दिक उदाहरण समजून घेण्यासाठी ते उदाहरण किमान तुम्हाला 3 ते 4 वेळेस 4 ते 5 वेळेस वाचावं लागतं, कारण त्याच्याशिवाय तो प्रश्नच कळत नाही आणि प्रश्न जर कळाला तरच तुम्हाला उत्तर सोडवता येतं. तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतील जे त्याच्यामध्ये 2-3 कॅल्क्युलेशन करावं लागत असतील तर त्या 3-4 वेळा चांगलं वाचून घ्या, म्हणजे मग तो प्रश्न समजेल आणि सोडवणं आणखी सोपं जाईल. आता यामध्ये गोपीचंदने एकदाच डिस्काउंट दिला 40%चा आणि हिरालालने मात्र काय केलं, सुरुवातीला 25% डिस्काउंट दिला आणि नंतर मग जी उरलेली प्राइस आहे, उरलेली जी सेलिंग प्राइस असेल त्याच्यावर परत आणखी 15% डिस्काउंट दिला. म्हणजे हिरालालसाठी आपल्याला 2 वेळेस कॅल्क्युलेशन करावं लागतील, गोपीचंदसाठी 1 वेळेस. आता पहिल्यांदा गोपीचंदसाठी डिस्काउंट किती आहे, गोपीचंदने दिलेला डिस्काउंट आहे 40%. डिस्काउंट आहे 40%. डिस्काउंट 40. आता हे उदाहरण आपल्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. या 50,000 वर 40% काढायचं आणि त्याचं सबट्रॅक्शन करायचं, जसं आपण मागे काही उदाहरणामध्ये केलं होतं, किंवा आपलं जे प्रिंटेड प्राइस कॉस्ट प्राइस त्याप्रमाणे सुद्धा हे सोडवलं तरी चालतं. आता डिस्काउंट 40% म्हणजेच काय की जर समजा 100 रुपीज प्राइस असेल तर त्याला कितीला सेल होईल ते 60 रुपीजला आणि आपली इथं प्राइस किती आहे 50,000. प्राइस किती आहे 50,000. मग ते कितीला सेलिंग होईल, सेलिंग प्राइस किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे गोपीचंदची सेलिंग प्राइस काढायची आणि नंतर हिरालालची सेलिंग प्राइस काढायची आणि मग त्यांच्यामध्ये कमी जास्त कोण ते बघायचं आहे. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ते रेशो ऑफ द कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस हे तुमच्या लक्षात असेल. सेलिंग प्राइस इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन 50,000 इंटू 60 अपॉन 100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. सेलिंग प्राइस म्हणजे गोपीचंदसाठीची सेलिंग प्राइस म्हणजे त्याने तो 40% डिस्काउंट दिल्यानंतर कितीला विकला असेल तर हे 1 2 3 हे 30 1 2 3 6 5 30. म्हणजे त्याने 50,000चं जे माल असेल ते कितीला विकलंय 30,000ला विकलंय. आता हिरालालसाठी सुरुवातीला त्यांनी किती डिस्काउंट दिला 25 डिस्काउंट दिला. मग सुरुवातीची त्याची सेलिंग प्राइस किती असेल ते बघूयात. इथं बघा डिस्काउंट इक्वल्स टू 25%. डिस्काउंट 25% म्हणजे 100 रुपीजची असेल प्राइस तर ते कितीला दिलंय 75ला दिलंय. इथं किती आहे 50,000 आहे. मग 50,000ची कितीला देईल
सेलिंग प्राइस ते आपल्याला काढायचं आहे. रेशो ऑफ द सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस इक्वल्स टू, ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन सेलिंग प्राइस इक्वल्स टू हा आणि हा मल्टिप्लिकेशन हा आणि हा 50,000 इंटू 75 अपॉन 100, ठीक आहे. हे 0 हे 0 हे 0 हे 0 म्हणजे सेलिंग प्राइस इक्वल्स टू हे 2 0 इथं आले आणि 5 इंटू 75, 5 5 जा 25 कॅरी 2, 5 7 जा 35 प्लस 2 37. म्हणजे हिरालालने सुरुवातीला जेव्हा 25% डिस्काउंट डिक्लेअर केला तर त्यावेळेस त्याची सेलिंग प्राइस झाली 37,500. परंतु त्यांनी काय केलं परत, देन ही अगेन यूज 15% डिस्काउंट टू द कस्टमर. म्हणजे लवकर सेल करण्यासाठी त्यांनी परत 15% डिस्काउंट कशावर दिला, या प्राइसवर दिला. मग आता ह्या प्राइसवर डिस्काउंट दिल्यानंतर मग ती सेलिंग प्राइस काय होईल बघा, परत आणखी डिस्काउंट दिला 15%. म्हणजे 100 रुपीज जर असेल तर ते जाईल 85 रुपीजला. 100 रुपीज असेल तर जाईल 85 रुपीजला. इथं आता प्राइस किती आहे 37,500. मग त्याची सेलिंग प्राइस किती, या प्रकारे सेलिंग प्राइस इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 37,500 इंटू 85 अपॉन 100. हे 0 हे 0 कॅन्सल, हे 0 हे 0 कॅन्सल. सेलिंग प्राइस इक्वल्स टू 375 इंटू 85 आणि ही याचा आन्सर येतं 31,875. याचा मल्टिप्लिकेशन येतो 31,875. मग आता गोपीचंदनी कितीला विकला 30,000ला आणि हिरालालने कितीला विकला 31,875ला. म्हणजेच काय, हाऊ मच मोर ऑर लेस हिरालाल रिसिव्ह, हिरालालला किती मिळालं, मोर ऑर लेस, तर हिरालालला जास्त मिळाली, हिरालालला जास्त मिळाली, याच्यापेक्षा कितीने मिळाली. मग काय करावं लागेल, याचे सबट्रॅक्शन करावं लागेल. हे 31,875 हिरालालला मिळाली, गोपीचंदला मिळाले 30,000. मग हिरालालला किती जास्त मिळाले 57,810, 1,875, 1,875 मोर हिरालालचं विचारलंय. जर समजा गोपीचंद विचारलं असतं तर लेस आलं असतं, इथे हिरालालचं विचारलंय म्हणजेच ते मोर झालं. क्वेश्चन नंबर 13. खादी ग्रामोद्योग मंडल डिक्लेअर रिबेट ऑफ 11.2% on the sale of cloth. The customer purchased cloth rupees 65,000. Find the amount of rebate that customer will receive. आता याच्यामध्ये काय केलंय, फक्त तुम्हाला रिबेट विचारलंय, त्याच्यात ती वस्तू कितीला मिळाली त्याला 65,000 ते विचारलेलं नाही, फक्त रिबेट विचारले. रिबेट जर काढायचं असेल तर रिबेट इक्वल्स टू किती 11 इंटिजर 1/2 म्हणजेच 11.5% ऑफ प्राइस किती होती ती 65,000 इक्वल्स टू 11.5 अपॉन 100 इंटू 6500. हे 2 0 हे 2 0 खाली उरलं 11.5 इंटू 650 इंटू 650 म्हणजेच रिबेट किती आला, मग याचं मल्टिप्लिकेशन केला तो आला 7475. हा झाला त्याचा रिबेट. आणि एवढंच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे 7475. आणि जर असं विचारलं असतं की ती वस्तू त्याला कितीला मिळाली, मग तर मग आपल्याला हे 65,000 मधून हे रिबेट मायनस करावं लागलं असतं, पण तेवढं विचारल्याने पुढचं करायची गरज नाही. क्वेश्चन 14. 3 टॉयज इच मार्क 120 वेर सोल्ड फॉर ₹315. व्हॉट पर्सेंट डिस्काउंट वॉज गिवन. आता हे खूप साधा सिंपल आहे. आता पहिल्यांदा आपल्याला त्याची काय करावं लागेल, त्याची मार्क प्राइस इक्वल्स टू 3 इंटू 120 म्हणजे किती येईल ते 360 झाली मार्क प्राइस, ठीक आहे. आणि ते कितीला विकलंय 315ला. म्हणजेच डिस्काउंट किती येईल मग आता या ठिकाणी, डिस्काउंट इन रुपीज, डिस्काउंट ही रुपीजमध्ये येईल. 360 त्याची प्राइस होती, ते विकलं 315ला, म्हणजे 5 आणि हे 4 हे 0 म्हणजे डिस्काउंट किती आला 45 रुपीज. डिस्काउंट आला 45 रुपीज. आणि आपल्याला काय विचारले पर्सेंट डिस्काउंट. मग आता पर्सेंट डिस्काउंटचा फॉर्म्युला
पर्सेंट डिस्काउंट इक्वल्स टू त्याची प्राइस वर डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100 इक्वल्स टू डिस्काउंट आहे 45 आणि त्याची मार्क्स प्राइस किती होते 360 इंटू 100. ठीक आहे, हे 0 हे 0. आता या ठिकाणी हे कॅन्सल होत नाही. इक्वल्स टू 45 इंटू 10 अपॉन 36. इथे हे 9 डिव्हिजिबल आहे. 9 4 जा 36, 9 5 जा इज इक्वल्स टू हे 2 2 जा 4, 2 5 जा 5 इंटू 5 25 आणि हे 2 म्हणजे 25 अपॉन 2 म्हणजेच काय 12.5% डिस्काउंट. किती आलं ते 12.5% डिस्काउंट आलं. क्वेश्चन नंबर 15. The government declared 30% rebate on a selling power saving bulbs. A shopkeeper sold 210 bulbs, each costing 150 at concessional rates. What rebate will the shopkeeper receive? आता या ठिकाणी सेलिंग प्राइस किती असेल बघा. टोटल किती आहे 210 आणि एकाची किंमत आहे 150. ठीक आहे, ही झाली त्याची सेलिंग प्राइस आणि त्याच्यावर त्याला डिस्काउंट किती आहे 30%. रिबेट किती आहे 30%. म्हणजे याला 30% ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला त्याचा रिबेट मिळेल. मग याला 30% म्हणजेच किती 30 अपॉन 100. 30 अपॉन 100. हे 0 हे 0 हे 0 हे 0 आणि 210 इंटू 15 इंटू 3. इथे याचा मल्टिप्लिकेशन केलं हा इथं तर 50 हे झालं. 15 1 जा 15 आणि 15 2 जा 30 प्लस 1 31 इंटू 3 इक्वल्स टू हे ही सेलिंग प्राइस फक्त एवढीच आहे. हे याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे रिबेट झालं. इक्वल्स टू हे 0 3 5 जा 15 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. 9,450 रुपीज. 9,450 रुपीज त्याला मिळाले रिबेट.